सर्वांना जय क्वीरा. तर आज आपण बनवू लेग पीस ग्रेव्ही. तर यांना मी आता कट मारून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे आता घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे कांदे. त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. तर कांदा यात घालायचा आहे. त्यानंतर मी आता लसूण, मिरची, अद्रक टाकून चांगला शिजवून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता मस्त ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला. तर चारही गोष्टी एकदमच शिजवून घ्यायच्या आहेत. तर यांना आता आपण कट मारून घेतोय. अशा प्रकारे कट मारून घ्यायची आहे. छान मस्त जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही कट मारून घेऊ शकता. तर इथे कट मारून तर रेडी झालेले आहेत. कांदा पण मस्त शिजलेला आहे. तर याला अजून आपण थोडं शिजवून घेतोय. अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे. कांदा पण आता मस्त परतून झालेला आहे. तर आता आपण करतोय गॅस बंद. त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं. एकदम ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. मिश्रण थंड झाल्यावरच वाटा. एकदम गरम गरम वाटू नका. बघू शकता किती छान पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण घेतोय फोडणी द्यायला. तर इथे मी त्याच टोपात तेल टाकून घेतलेलं आहे. गॅस चालू केली. त्यानंतर आता तेल मस्त तडतडला एकदम. तर त्यात मी ग्रेव्ही टाकते. बघू शकता ग्रेव्ही पण किती तडतडली आहे एकदम मस्त. सर्व ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ठेवा थोडंसं. त्यात अजून खूप पेस्ट आहे. चांगली ग्रेव्ही शिजवून घ्यायची आपल्याला मस्त. त्यात थोडं पाणी कच्चपणा असेल ते निघून जाण्यासाठी अशा प्रकारे शिजवून घेणार आहोत तेलावर. मस्त शिजवून घ्यायची आहे. खायला ही ग्रेव्ही खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा. तर आता आपण मसाले टाकतोय. तर हा आहे गरम मसाला. त्यानंतर हळद. त्यानंतर घरचा मसाला 1.5 ते 2 चम्मच. त्यानंतर धणेपूड. चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे मस्त. गॅस फास्ट करून मसाला चांगला ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचा आहे. जेवढपर्यंत मसाला तेल सोडत नाही तेवढपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे ग्रेव्ही रेडी झालेली आहे. ते चांगलं परतून घेतलंय. मस्त मसाला आणि तेल सुद्धा सोडलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात जी पेस्ट होती आपण पाणी टाकून ती सुद्धा त्यात टाकून चांगली शिजवून घेतोय. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता पण आपल्याला. अशा प्रकारे बघू शकता मस्त मिक्स झाल्यानंतर आता आपण बघू शकता तेल सर्व बाजूनी सुटलेलं आहे मस्त. मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपण त्यात लेग पीस टाकून घेतोय. आणि बिना आता तर आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. फक्त ताटावरच ठेवणार आहोत. त्यात टाकायचं तर नाहीच आहे. चांगला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी त्यात घालते चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मस्त. चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण गॅस करतोय स्लो आणि ताटावर ठेवतोय पाणी. असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त. तुम्ही चेक करू शकता इथे मस्त तेल सुटलेलं आहे. चिकन लेग पीस सुद्धा बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तर यांना आपल्याला अजून शिजवायचं आहे. म्हणून आता आपण झाकण ठेवतोय परत घट्ट मारून. परत 2 ते 3 मिनिटानंतर बघा तर इथं पूर्णपणे शिजून झालेलं आहे. तरी आपण आता परत झाकण देऊन अजून शिजवतोय. एकदम मऊ चिकन झाला पाहिजे. बघू शकता किती मस्त दिसतंय आणि वास पण खूप छान सुटलाय. तर एक नंबर असे वास तर खूपच छान सुटलाय आणि खायला पण खूप छान लागतो ना. तळी पण किती छान आली तुम्ही बघू शकता. तर नक्की ट्राय करा.
तर आपण करतोय आता. बघू शकता इथे एकदम रेडी झालेला आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही घरी, कमेंट करून मला सांगा. तरी इथे बघू शकता आता गॅस बंद केले, किती छान दिसतंय ते. आगरी पद्धतीत लेग पीस ग्रेव्ही इथे रेडी आहे. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि लाईक करा.